नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे। आदर्श गाव तांदळी दुमाला येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन। आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या तांदळी दुमाला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। महिलांच्या सक्षमीकरणासह सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा कार्यक्रम ग्रामविकासासाठी प्रेरणादायी ठरला। ग्रामविकासामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महिलांची वज्रमुठच गावाच्या प्रगतीचा खरा आधार आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्षा सुनीताताई संतोष खेतमाळीस यांनी केले आहे। महिलांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, कार्यक्रम म्हणला म्हणजे खूप आज महिलांचा हा आनंदाचा कार्यक्रम असतो। महिलांनी घरापासून तर दारापर्यंत बदल करण्याची एक शक्ती आहे। महिला एकत्र जर आल्या तर गावचा विकास करण्यासाठी खूप मदत होते। त्या आज महिला काही पण करू शकतात आणि कोणत्याही पदावर ते जाऊन काम करू शकतात। ते आज एक माझं इथं उदाहरण नाही, त्या दादांनी मला एक सर्वसामान्य कुटुंबातूनच मला उमेदवारी देऊन निवडून आणण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला आणि आज त्यांनी मला खूप साथ दिली। त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि आपणही या गावासाठी खूप काही करण्यासाठी एकत्र या आणि गावचा विकास करायला एवढीच। अध्यक्षस्थानी माजी लोकनियुक्त सरपंच अनिताताई निगडे या होत्या। कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना सार्वजनिक प्लास्टिक मुक्ती, बालविवाह मुक्त गाव याबाबत शपथ देण्यात आली। तसेच आडेळगाव PSC यांच्या वतीने महिलांची आरोग्य तपासणी करून समाजातील एकल महिलांचा सन्मान करत सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला। यावेळी ओला सुका कचरा व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करून डस्टबिनचे वाटप केले। तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले। यावर बोलताना श्रीगोंदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा अलकाताई अनुभोले यांनी ऑक्सिजनचे महत्त्व, गाव विकास एक उपाय या विषयांवर महिलांना विशेष मार्गदर्शन केले। महिलांना माझी एकच विनंती, ज्या वेळेस या ठिकाणी महिलांचं एकत्रीकरण असेल, जे काही त्या आपल्या गावासाठी काही कार्यक्रम असतील तर आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहावं, कारण अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून महिलांच्या ज्ञानात नक्कीच भर पडते। आपण आपल्या स्वतःसाठी वेळ देत नाही। आता मी माझं स्वतःचं उदाहरण घेतलं, इथं महिलांचं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे। आपल्याला स्वतःला जर नुसतं शुगर तपासायचं म्हटलं तर खर्च करावा लागतो आणि ते करण्यासाठी आपल्याला दवाखान्यात जर वस्ती असेल तर आपण अडचण उद्या ढकलतो, आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत आणि खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या या घरातील असणाऱ्या कुटुंबासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी महिलेची आवश्यकता असते आणि म्हणून महिलांनी तर आवर्जून आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं। आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावंच, पण आपल्या घरातील असणाऱ्या ज्या मुली आहेत, छोट्या छोट्या मुली ज्या शाळेत जातात आणि त्या सुद्धा या ठिकाणी जेवणाचा त्यांच्यावर दुष्परिणाम होत असतो, त्या जेवत नाही। आता मी शाळेमध्ये काम केलेलं असल्यामुळे मला माहिती की मुली उभ्या राहिले की चक्कर येऊन पडणार, का तर जेवले नाही। आणि म्हणून आपण आपल्या स्वतःकडे, आपल्या घरातून आपल्या मुलांकडे लक्ष द्यायचं। आणि आताच आपण या ठिकाणी की शपथ घेतलेली बालविवाहाची, एवढे सुंदर सुंदर कार्यक्रम या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या या पंचायत राज अभियान अंतर्गत राबवलेले आहे। की पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती की सावित्रीबाई फुले असतील, माता जिजाऊ असतील, यांनी या ठिकाणी की आज जे आपण आहे 4 बुकं तर महिना शिकलो, काही जण या ठिकाणी ग्रॅज्युएट असतील, 10वी पर्यंत शिक्षण असेल, 12वी पर्यंत शिक्षण असेल, त्याला एकमेव कारण म्हणजे या आपल्या कोण असतील तर सावित्रीबाई फुले। कारण या सावित्रीबाई फुलेंनी आपल्या शिक्षणाची दारं उघडली। त्या काळामध्ये त्यांनी खूप हाल सहन केले आणि आपल्याला या ठिकाणी शाळा उपलब्ध करून दिल्या आणि म्हणून सगळीकडे शाळा या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या मुलांना, आपल्याला स्वतःला या ठिकाणी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जावं लागलं आणि काही का होईना आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची माहिती व्हायला लागली। त्याचबरोबर आता की
जिजाऊ मातांचा जर विचार केला तर जिजाऊ मातांकडे जर बघितलं तर त्यांनी एक शिवबा घडवला, ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे शिवराय. आणि हे करण्यासाठी त्या मातेला सुद्धा खूप त्रास सहन करावा लागला. आणि म्हणून मला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की आपल्या मुलांना घडवण्यासाठी आपल्याला सुद्धा खूप त्रास सहन करावा लागतो. आज आपण काय करतो, प्रत्येक महिला घरातील कामाला जास्त लक्ष देते. आता बरेच जण म्हणजे शेतापासून, घरातलं काम करण्यापासून शेतापर्यंत प्रत्येक ठिकाणी महिला असते. आणि मग नंतर त्या ठिकाणी पुरुषांना या ठिकाणी सहकार्य करण्याचं काम जास्तीत जास्त महिला वगैरे करत असतात. पण तरीही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम ज्या वेळेस या ठिकाणी ग्रामपंचायत राबवत असेल, गाव राबवत असेल तर त्यामध्ये नक्कीच सहभागी व्हा. कारण आताच एक शपथ घेतली, त्या शक्तीमध्ये वयाच्या मर्यादा, बरोबर आहे की नाही, मुलांची असेल मुलींची असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या का होईना काही कळाल्या. 1098 फोन करायचा, हा तर एक शब्द या ठिकाणी तुमच्या कामावर पडलेला असेल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून या ठिकाणी आपल्याला या ज्ञानामध्ये भर पडते. आणि आम्हाला आता सगळ्यांना या ठिकाणी वृक्ष दिलेला आहे. आपल्याला माहिती झाडे ही किती महत्वाची असतात. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, तुकाराम महाराजांनी आपल्याला या ठिकाणी कधी सांगितलंय, अगदी पूर्वीच्या काळातच सांगितले. आणि आपल्या गावाचं जर सुशोभीकरण करायचं असेल तर झाडं जर जास्त प्रमाणात असतील तर या ठिकाणी ती झाडं लावायची आणि त्याचं संवर्धन करायचं. कारण इथं आता तुम्हाला एक सांगितलंय की यामध्ये या ठिकाणी की ऑक्सिजन प्लांट लागू आहे. खऱ्या अर्थानं आपल्याला माहिती की 4 वर्षापूर्वी करोनाचा काळ होता, बरोबर आहे की नाही. आणि या करोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन कमी पडत होता. आणि हा ऑक्सिजन या ठिकाणी कृत्रिम पद्धतीने आपल्याला द्यावा लागला. त्यासाठी किती खर्च येतो हे आपल्याला माहिती. आणि मग आपण एक झाड प्रत्येकाने लावलं, म्हणजे आपल्या कुटुंबात 5 माणसं असतील तर 5 झाडं लावलं तर या ठिकाणी त्या झाडांमधून, त्या वृक्षांमधून जास्तीत जास्त या ठिकाणी ऑक्सिजन बाहेर पडतो. सदर कार्यक्रम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ, श्रीगोंदा गट विकास अधिकारी राणीताई फराटे, विस्तार अधिकारी सारिका हराळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमास नगराध्यक्षा सुनीताताई खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलकाताई अनुभुले, गावचे लोकनियुक्त सरपंच संजय निगडे, उपसरपंच वैशालीताई हराळ, माजी सरपंच अनिताताई निगडे, स्कूल कमिटी अध्यक्ष बापूसाहेब शेळके, उपाध्यक्ष युवराज जाधव, प्राथमिक शिक्षक सुहास शेळके, संचालक निलेश शेळके, मुख्याध्यापक संदीप बोत्रे, ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे समवेत ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग, बहुसंख्येने ग्रामस्थ, महिला भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी मनीषा काळंगे यांनी केले तर सर्वांचे आभार उपसरपंच वैशालीताई हराळ यांनी मानले. खास खबर विशेष घडामोडींसह आपल्या हक्काच्या एसएन न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, एसएन न्यूज, श्रीगोंदा.